घातांकाचे एक्सपोनेंट्स नियम म्हणजे गणितातील काही मूलभूत नियम ज्यांचा उपयोग संख्या आणि चलांना व्हेरिएबल्स घातांकाच्या रूपात व्यक्त करताना आणि त्यांची गणना करताना होतो. घातांकाचे मुख्य नियम. 1. गुणाकाराचा नियम. जर दोन संख्यांचा पाया बेस समान असेल आणि त्यांचा गुणाकार करायचा असेल तर त्यांचे घातांक एक्सपोनेंट्स जोडले जातात. उदाहरणार्थ अ गुणिले a टू द पॉवर ऑफ n बरोबर a टू द पॉवर ऑफ n. येथे अ हा पाया आहे आणि m आणि n हे घातांक आहेत. 1. भागाकाराचा नियम. जर दोन संख्यांचा पाया बेस समान असेल आणि भागाकार करायचा असेल तर त्यांचे घातांक वजा केले जातात. उदाहरणार्थ अ भागिले a टू द पॉवर ऑफ n बरोबर a टू द पॉवर ऑफ n. 1. घातांकाच्या घातांकाचा नियम. जर एखाद्या संख्येला घातांकाच्या रूपात व्यक्त केले असेल आणि त्याला पुन्हा घातांकाने गुणायचे असेल तर दोन्ही घातांकांचा गुणाकार केला जातो. उदाहरणार्थ a टू द पॉवर ऑफ n बरोबर a टू द पॉवर ऑफ n. 1. शून्याचा नियम. कोणत्याही संख्येचा शून्य सोडून घातांक शून्य असेल तर त्याचे उत्तर 1 येते. उदाहरणार्थ a बरोबर 1. 1. एकाचा नियम. कोणत्याही संख्येचा घातांक 1 असेल तर त्याचे उत्तर तीच संख्या असते. उदाहरणार्थ a चा घात बरोबर a. 1. गुणाकारातील घातांकाचा नियम. जर दोन वेगवेगळ्या संख्यांचा गुणाकार करून त्याला घातांक दिला असेल तर दोन्ही संख्यांना स्वतंत्रपणे तो घातांक लागतो. उदाहरणार्थ ऍप बरोबर ab. 1. भागाकारातील घातांकाचा नियम. जर दोन वेगवेगळ्या संख्यांच्या भागाकाराला घातांक दिला असेल तर दोन्ही संख्यांना स्वतंत्रपणे तो घातांक लागतो.